गणपती बाप्पा मोरया. तर तुम्हाला माहितीच आहे की काल आपल्या गणपतीचे आगमन झाले आहे 27 ऑगस्ट रोजी. तर तुम्हाला माहिती आहे गणपतीचे आगमन झाल्यावर आपण गणपतीसाठी गोडधोड बनवतो, जसं की मोदक झाले, खीर झाले आणि प्रत्येक वेगवेगळ्या भागानुसार वेगवेगळे गोडधोड बनवतात. तसं आमच्या सातारा सांगलीमध्ये खपली गव्हाची खीर बनवतात खपली गव्हाची खीर. तर आता मी सकाळी उठल्यावर मला कळलं की खपली गव्हाची खीर आहे ती आपल्या रानात टाकायची असते. तर मला यामागील कारण माहीत नव्हतं. तर मी विचारलं तर मला कळालं की ही आपण खीर जर रानात टाकली तर आपल्या जे रानामध्ये उंदीर वगैरे असतात ते लागत नाहीत. तर हे मला नक्की माहीत नाही याचं मागील कारण. तर आत्ता आपण बघू शकता ही खपली गव्हाची खीर आहे. तर मी आता जस्ट टाकत आलेलो आहे आणि आपलं हे इथे ऊसाचं रान आहे बघा, तुम्ही बघू शकता इथे हे ऊस आहे. आणि आता इथं मी भुईमुगात टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपण वरती तिकडे सोयाबीन लावला तिकडे एक जाणार आहे आणि नंतर शेवटी आपण आपल्या झाडांमध्ये टाकणार आहे. या खपली गव्हाची खीर जी रानात टाकतात त्याविषयी काय वाटतं नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. आणि मलाही माहीत नाही खरं आहे की कुठं आहे, तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तोपर्यंत जय हिंद आणि पुन्हा भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.